नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं हॉरर हब या यूट्यूब चॅनलच्या अजून एका भयकथेमध्ये. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे घाटातले भूत. एक विलक्षण अनुभव देवभक्तीचा. या कथेचे लेखक कुमार. मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा ह्यांना आता कोणी ओळखत नाही असं नाही. त्यांचे चमत्कार हे समाधी अवस्थेनंतर सुद्धा सुरूच आहेत. असाच एक प्रसंग आणि चमत्कार एका वाचकाने माझ्यासोबत कथन केला आहे आणि तेच आज मी तुमच्यासमोर सादर करत आहे. साधारण 2010 मध्ये रवी म्हणजेच माझे आणि कृती आमच्या दोघांचे लग्न झाले. माझा आणि कृतीचा लग्नाआधी जास्त परिचय नसल्याने दोघांना एकत्र घालवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल या हेतूने घरच्यांनी आम्हाला महाबळेश्वरला पाठवण्याचे ठरवले. मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत होतो आणि कृती नुकतीच बँकमध्ये कामाला लागली होती. घरी आर्थिक सुबत्ता बऱ्यापैकी होती. मी आणि कृतीने महाबळेश्वरला जाण्यासाठी घरचीच गाडी घेऊन जायचं ठरवलं. सुरुवातीचे 2 दिवस मजेत गेले आणि तिसऱ्या दिवशी ऑफिसमधून मला फोन आला. हॅलो रवी, अरे मी केशव बोलत आहे. फोनमधून आवाज आला. हा सर बोला ना. मी उत्तर दिले. रवी, खरं तर मला आता तुला सांगू की नको असं झालं आहे, पण तुझ्याशिवाय हे काम कोणीच करू शकणार नाही. केशव संकोचित स्वरात म्हणाला. म्हणजे नक्की काय झालं आहे सर? मी थोड्या चिंतेमध्ये विचारलं. रवी, तुला आठवत असेल ना की एक परदेशी गुंतवणूकदार येणार होते ज्यांच्या प्रोजेक्टवर तू काम केले होते? ते परवाच येणार आहेत. खरं तर मला सांगताना कसं तरीच वाटत आहे, कारण आत्ताच तुझं लग्न झालं आहे आणि पण प्लीज तू मुंबईमध्ये येऊ शकतोस का? कारण कसं आहे ना, त्याबद्दल इकडे कोणाला काहीच माहिती नाही. इकडे येऊन त्यांच्यासोबत जर मीटिंग करून आपले मुद्दे मांडले तर? खरं तर मला कसं तरी वाटत आहे तुला असं बोलवताना, पण काय करू, त्यावर तू काम केले आहे आणि मला वाटतं की तू ह्या कामासाठी योग्य आहेस. एकदा का हे काम झालं की मी तुला परदेशी पाठवेन तुझ्या बायकोसोबत. पण हे काम प्लीज कर ना. गयावया करत केशव सर म्हणाले आणि मी त्यांना नाही बोलू शकलो नाही. मी कृतीला समजावले आणि तिला पण ती गोष्ट पटली, कारण तिला कंपनीमध्ये काम कसे चालते याची जाणीव होती. आम्ही संध्याकाळी निघण्याचा निर्णय घेतला. घरी सर्वांना कळवले. सर्वांचा मूड ऑफ झाला होता. एवढेच काय, घरी तर केशव सर यांना वाईट साईड बोलून सुद्धा झाले होते, पण त्याचा काही उपयोग नव्हता, कारण आमचा निर्णय झाला होता. रात्रीचा प्रवास शक्यतो मी करत नाही, कारण असे काही नाही, पण अपघात जास्त होतात असे मला वाटते. साधारण रात्री 9च्या सुमारास आम्ही मुंबईच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. थोडे पुढे जाऊन हॉटेलमध्ये पेटपूजा केली आणि पुढील प्रवासाला सुरुवात केली. रात्रीच्या 12:30च्या सुमारास मी गाडी चालवत होतो आणि कृती शेजारी झोपली होती. घाटाला सुरुवात झाली आणि आचके देत गाडी बंद पडली. अरे यार, आता हिला काय झालं? मी चिडून म्हणालो. गाडी थांबल्यानं कृतीला जाग आली. डोळे चोळत ती उठली आणि तिने विचारलं, काय झालं? काय होणार, बंद पडली. शेट, हिला पण इकडेच बंद पडायचं होतं.
इकडे कोणता मेकॅनिक पण मिळेल की नाही काय माहीत. मी जरा चिडून म्हणालो आणि बाहेर आलो. गाडी रस्त्याच्या मध्ये उभी होती म्हणून पहिलं तिला बाजूला घेतलं आणि येणाऱ्या गाड्यांना हात दाखवण्यास सुरुवात केली. पण कोणतीच गाडी थांबायला तयार नव्हती. कसं तरी एक ट्रक थांबला. मला काळजी होती ती कृतीची, कारण आम्ही दोघे असे घाटात आणि ते पण रात्रीची गाडी बंद पडली होती. जर काही झालं तर मी एकटा काय करणार. तरी पण हिम्मत करून ट्रक ड्रायव्हरला इकडे पुढे कोणती गाडी दुरुस्त करणारा आहे का असं मी विचारताच त्याने माझ्याकडे एकदा पाहिलं आणि म्हणाला, साहेब, ह्या घाटात जास्त वेळ थांबू नका. इकडे खूप वाईट घटना होतात. इकडून 3 किलोमीटर मागे हायवेवर एक दुकान आहे. तिकडे तुम्हाला माणूस मिळेल. पण या घाटात अनेक वेळा अनेक लोकांना भयानक अनुभव आले आहेत. त्यामुळे सांभाळून जा आणि जाताना मुखामध्ये बाळूमामाच्या नामाचे स्मरण राहू द्या, जेणेकरून येणारं संकट आल्या पावली निघून जाईल. एवढे बोलून तो निघाला. एवढ्या रात्री त्या घाटामध्ये वाहनाची वर्दळ खूप कमी झाली होती. एखाद दुसरे वाहन सोडले तर त्या घाटामधून गाड्या जात नव्हत्या. एवढ्या रात्री कृतीला गाडीमध्ये बसवून जाणं मला रास्त वाटत नव्हतं. म्हणून मग मी कृतीला घेऊन निघालो. दाट गडद अंधार सर्वत्र पसरला होता. डाव्या बाजूला दरी आणि उजव्या बाजूला डोंगर होता. दरीमधून अनेक चित्रविचित्र आवाज येत होते. ते प्राण्यांचे होते की अजून कसले काहीच समजत नव्हतं. मध्येच कुठेतरी घुबडाचे ओरडणे ऐकू येत होते. थंड वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्शून जात होती. माझ्या शूची लेस सुटली म्हणून मी मागे थांबलो आणि कृती पुढे निघाली. मी लेस बांधून उठलो तसं अचानक मागून आवाज आला, अहो पाहुणं, कुठं निघालात एवढ्या रात्रीचं, ते पण एकटंच. आवाज पुरुषाचा होता म्हणून मी मागे वळून पाहिलं. अंधारात काही स्पष्ट दिसत नव्हतं. मी हातात असलेली बॅटरी त्या माणसाच्या तोंडावर मारली. तसे एक बुटका थोडा जाडासारखा इसम आमच्या दिशेने येताना दिसला. कोणाची तरी साथ मिळाली म्हणून मी खुश झालो. अहो कुठे निघालात, त्या इस्माने पुन्हा विचारलं. खरं तर हा कोण, कुठून आला याचा काहीच अंदाज आला नव्हता. पण मी विचार केला, एकटे होतो, आता हा इसम पण आहे, तेवढीच सोबत होईल. म्हणून मी त्याला सांगू लागलो, हे इकडे मागे माझी कार बंद पडली आहे. दुरुस्त करणारा 3 किलोमीटर पुढे दुकान आहे, त्यालाच घेऊन येत आहे. मी त्याला उत्तर दिले, अहो माझी पण गाडी बंद पडली होती इकडे, मी पण असाच तुमच्यासारखा निघालो होतो बघा. तो माणूस म्हणाला, अच्छा, चला, हे बरंच झालं, म्हणजे आपल्या दोघांचे पण काम होईल. मी म्हणालो आणि आम्ही चालू लागलो. 5 मिनिटे झाली होती. आम्ही कोणी काहीच बोलत नव्हतो. कृती अजून पण पुढे चालत होती आणि मी आणि तो इसम मागे होतो. मी कृतीजवळ गेलो तसे अचानक तो माणूस थोडा लांबून चालू लागला. ह्याला अचानक काय झालं? अचानक हा लांबून का चालू लागला? मला काही समजलं नाही ना. मी त्याच्याकडे लक्ष दिलं. पाहुणे, त्या ताईंना सांगा ना ते नाव घेऊ नका म्हणून. तो इसम थोडा घाबरत म्हणाला, नाव? पण ती तर शांत चालत आहे. मी कृतीकडे पाहत म्हणालो, नाही, त्या शांत चालत नाही आहेत, ते त्याचे नाव घेत आहेत. तो इसम पुन्हा म्हणाला. मी कृतीच्या जवळ जाऊन ऐकलं, पण मला कोणतेच नाव ऐकू आले नाही. मी पुन्हा त्या इसमाकडे पाहिलं तसं रागाने तो भसाड्या आवाजात म्हणाला, एकदा सांगितलं ना, तिला सांग ते नाव घेऊ नको म्हणून. पुन्हा ती तेच नाव का घेत आहे? त्याचे डोळे अंधारात चमकू लागले. त्याच्या आकारात बदल होऊ लागला. हळूहळू त्याचा आकार वाढू लागला होता. भीतीने माझे डोळे सफेद झाले होते. मला काय करावं काहीच समजत नव्हतं. मी कृतीच्या हाताला धरून पळू लागलो. कृतीला काहीच समजत नव्हतं मी असं का वागतो आहे. ती माझ्याकडे आश्चर्याने पाहत पळत होती.
त्याने आमचा पाठलाग सुरू केला होता. काही अंतरावर जाताच माझ्या कानावर घुंगरू आणि कोल्हापुरी चपलेचा आवाज आला. थोडे पुढे पळाल्यावर एक इसम समोरून येताना दिसला. उंच शरीरयष्टी, डोक्यावर पागोटे, अंगात सदरा आणि धोतर, हातात घुंगराची काठी, अशी ती व्यक्ती समोर आली. त्या व्यक्तीला पाहून अचानक आमच्या शरीरात एक सकारात्मक ऊर्जा उत्पन्न झाली. आमच्या मागे जे काही पळत येत होतं ते त्या व्यक्तीला पाहून किंचाळत माघारी गेलं. त्यांना पाहून तरी ते कोणते तरी अवतारी पुरुष आहेत असं मनात वाटत होतं. पण नुकतेच जे काही घडलं होतं ते पाहता कोणाचा काय भरोसा असं मेंदू सांगत होता. रवी, हे बघ, समोरून कोणीतरी येत आहे. बरं झालं ना आपल्याला सोबत झाली कोणाची तरी. कृतीच्या तोंडून हे वाक्य ऐकताना नकळत एक भीतीची थंड लहर शरीरातून गेली. म्हणजे मगाशी जे काही झालं ते कृतीला माहीतच नव्हतं. मी मनात विचार केला, पोरांनो, एवढ्या रात्रीला कुठं निघाला, ते पण घाटात? त्या फेटेवाल्या इस्माने विचारलं. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसून येत होते. त्याचे बोलके डोळे, धारदार नाक, स्मित हास्य आणि झुपकेदार मिशा आणि ते दिसणारी तेज, मनातून नक्की हे कोणीतरी अवतारी पुरुष आहेत असंच वाटत होतं. आमच्या दोघांचे श्वास पळून पळून फुलले होते. तुम्ही आमच्या मागं ते, मी अडखळत बोललो. कृतीला काही समजत नव्हतं मी काय बोलत होतो. ते होय, ते गेलं पळून. अरे मला बघून भली भली संकट घाबरत्यात. हे काय त्याच्या पुढं? म्या बाळू हाय, त्या इस्माने ओळख करून दिली. मी रवी आणि ही माझी पत्नी कृती, मी ओळख करून दिली. तुम्ही एवढ्या रात्री इकडे कसे काय? मी विचारले. मी मेंढरं राखतो, माझी मेंढरं संकटात आहे ती, असं मला वाटलं म्हणून शान मी इकडं आलो, ते म्हणाले. ते असं म्हणाले खरे, पण मला काही समजलं नाही. गप्पांच्या ओघात त्यांच्यासोबत रस्ता कसा संपला काही समजलंच नाही. आम्ही त्या दुकानाच्या जवळ आलो आणि त्यांनी आमचा निरोप घेतला. खूप आधार वाटला त्यांचा. जेव्हा ते भूत किंवा जे काही होतं ते मागं लागलं होतं, त्याच्यामुळेच आम्ही त्या संकटातून वाचलो होतो. त्यांनी मला दुकान काही अंतरावरून दाखवले आणि ते पाहून मी त्यांच्याकडे पाहीपर्यंत ते तिकडे नव्हतेच. खरं तर माझ्यासाठी हा धक्का होता, पण विचार करत बसायला माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. दुकानदाराला घेऊन आम्ही गाडीजवळ आलो. जेव्हा मी त्याला सोबत घडलेला किस्सा सांगितला तेव्हा त्याने जी माहिती मला दिली ती भयानक होती. इकडं ह्या रोडवर अनेक अपघात झाले आहेत आणि मी जे वर्णन केलं त्या वर्णनाच्या एका इसमाचा इकडे खून झाला होता. त्याची गाडी बंद पडली होती आणि तो जेव्हा बाहेर आला तेव्हा दरोडेखोरांनी त्याला लुटून इकडे दरीत टाकून दिलं होतं. हे ऐकून तर माझ्या अंगावर काटाच आला होता. गाडी रिपेरिंग करून जेव्हा आम्ही पुन्हा निघालो तेव्हा मी कृतीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. तिला ऐकताना तर भीतीने कापरे भरायचे बाकी राहिले होते. तिने त्या इस्माला पाहिले नव्हते आणि आपण का पळत आहोत हे पण तिला समजत नव्हते. जेव्हा बाळू आले त्यानंतर तिला ह्या सर्वांचा विसर पडला होता. तिला एक सकारात्मक ऊर्जा जाणवत होती. जेव्हा मी तिला विचारले ती कोणाचं नाव घेत होती का, तेव्हा तिने जे उत्तर दिले ते ऐकून मला अजून विश्वास बसला आणि त्या देवाला पाहण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. मी मनातल्या मनात बाळूमामाचे नामस्मरण करत होती आणि म्हणून तिला ते भूत दिसले नाही जे मी पाहिलं होतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन मी परदेशी पाहुण्यांचे स्वागत केले आणि आमच्या कंपनीचा फायदा करून दिला. त्यानंतर मी कम्प्युटरवर जाऊन बाळूमामा कोण हे शोधलं तर तिकडे त्यांचा फोटो आणि त्यांची माहिती लिहून आली. फोटो पाहून माझे डोळे आश्चर्याने मोठे झाले, कारण काल रात्री आम्हाला स्वतः मामांनी दर्शन देऊन संकटातून वाचवलं होतं.
बाळूमामा स्वयं महादेवाचे रूप आहेत. प्रत्यक्ष भूतनाथ आले होते आमच्या संरक्षणासाठी. त्यांची मेंढरं जे ते म्हणाले होते संकटामध्ये आहेत, ते आम्हीच होतो. कृतीने त्यांचा जप केला आणि ते आमच्या रक्षणासाठी हजर झाले होते. त्यांची पूर्ण माहिती वाचली. त्यामध्ये समजले की आदमापूर या ठिकाणी त्यांची समाधी आहे. मामांबद्दल माझ्या मनात श्रद्धा आणि निष्ठा तयार झाली आणि केशव सर यांनी दिलेले मॉरिशसचे बुकिंग सोडून मी आणि कृती पूर्ण परिवारासोबत मामाच्या दर्शनाला आदमापूरला जायचे ठरवलं. आज सुद्धा मला मामाचे ते रूप आठवते आणि अजून वाटते मामानी पुन्हा एकदा दर्शन द्यावे आणि मला त्यांची सेवा करायचा अवसर मिळावा. मित्रांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला ते नक्की कळवा. देव हा नेहमी भक्तासाठी धावून येईल. फक्त सच्च्या मनाने त्याचे स्मरण केले पाहिजे. आणि देव हा भक्तीचा भुकेला असतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.